पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर बघायला मिळतोय। वनमंत्री गणेश नाईक यांनी याच संदर्भात तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांची ही बैठक होईल आणि याच संदर्भात नेमकी काय चर्चा केली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार। सुधीर भाऊ, काय सांगाल? सध्या बिबट्यांचा प्रश्न राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठा बिकट होऊन पडलेला आहे। तुम्ही वनमंत्री म्हणून काम केलेलं आहे, काय सूचना असतील किंवा काय याबाबत सांगाल? नाही, याबद्दल PRT प्रायमरी रेस्क्यू टीम याची संख्या वाढवली पाहिजे, त्याला निधी उपलब्ध केला पाहिजे। काही ठिकाणी आपल्याला सोलर कुंपण देण्याची आवश्यकता आहे। कुठं आपण AIचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करू शकतो, ज्या माध्यमातून सायरन किंवा अलार्मच्या माध्यमातून लोकांना काही ठिकाणी आपण हाही प्रयोग करू शकतो। नसबंदी हा अजून एक प्रयोग आहे। बिबट सफारीची संख्या वाढवून त्यामध्ये जास्तीत जास्त बिबट हे सफारीमध्ये आणले पाहिजे। देशामधील इतर राज्यांच्या झूमध्ये जर बिबट आवश्यक असतील तर त्यांच्याशी संपर्क करून किंवा तिथं असणाऱ्या वनबग प्रमुखांशी संपर्क करून आपल्याला तिथेही बिबट देता येतात आणि त्याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे। आणि नसबंदीच्या माध्यमातून सर्वांची नसबंदी न करता आपल्याला ज्या तृणभक्षी प्राण्यांच्या आणि बिबट याच्यामधला समतोलाचा विचार करून की त्याचेही पोट भरेल जंगलात असा विचार करून आपल्याला पुढे जातो।